एन्काउंटर नंतर अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अजूनही अंत्यसंस्कार झालेले नाहीत। त्याचे कारण म्हणजे कळवा बदलापूर नंतर अंबरनाथ मध्येही दफनविधीला जमीन देण्यास विरोध झाला। अखेर हायकोर्टाने सोमवारपर्यंत अंत्यसंस्कारासाठी कार्यवाही करण्याचे आदेश सरकारला दिले। पाहूया। चार दिवसांपासून अक्षय शिंदेच्या अंत्यविधीसाठी आई-वडिलांकडून जागांची शोधाशोध सुरू आहे। मात्र कळवा, बदलापूर आणि अंबरनाथ या ठिकाणी विरोध केल्यामुळे अखेर हायकोर्टाने सरकारला आदेश दिले। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र जमीन मिळत नसल्यामुळे कुटुंबियांनी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात धाव घेतली। सरकारकडून ॲडव्होकेट हितेन वेणुगावकर यांनी युक्तिवादाला सुरुवात केली। स्थानिक पोलीस अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे। राज्य सरकार अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना पूर्ण सहकार्य करत आहे। त्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट अमित कटारनवरेंनी युक्तिवाद करताना असं म्हटलंय की अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी आई-वडील जमिनीची मागणी करतायत, पण त्यांना खूप विरोध केला जातोय। अंत्यसंस्कारासाठी आई-वडील जमिनीसाठी फिरत आहेत। अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनाही मारण्याच्या संदर्भात धमक्या येत आहेत। सरकारी वकिलांनी आम्ही मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं। त्यावर न्यायाधीशांनी असं म्हटलं की सरकारला सहकार्य करा, ते या संदर्भात जबाबदारी घेत आहेत। पुन्हा अक्षय शिंदेच्या वकिलांनी सांगितलंय की अक्षय शिंदेचा मृतदेह तसाच पडला आहे, तुम्ही काहीतरी निर्णय द्या। न्यायाधीश म्हणाले, पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील। पुन्हा अक्षय शिंदेच्या वकिलांनी असं म्हटलंय, मी बाहेर जाऊन माध्यमांना काय उत्तर देणार, त्यांना सुद्धा सत्य समजलं पाहिजे। त्यावर न्यायाधीशांनी आदेश दिले, सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्यासंदर्भात कारवाई करा। उद्या जरी दफनविधी झाला तरी सोमवारी कोर्टाला कळवा। कुठल्याही व्यक्तीचा कॉन्स्टिट्यूशनल फंडामेंटल राईट आहे ॲज पर दी रुलिंग ऑफ द ऑनरेबल अपेक्स कोर्ट ऑफ इंडिया आणि NHRCच्या गाईडलाईन प्रमाणे तो राईट प्रोटेक्ट व्हावा म्हणून आम्ही इंटरिम ॲप्लिकेशन मूव्ह केली। अफजल खानाचा ज्यावेळेस वध केला त्यावेळेस जिजामातांनी शिवबांना सांगितलं होतं की कोल्या कुत्र्याने अफजल खानाचं प्रेत खाणं नोचणं हे तुझ्या राज्यात शोभणार नाही आणि म्हणून तू त्याचा अंतविधी चांगला कर, ह्या जिजामातांनी शिवबांना सांगितलं। आणि हे जर खरोखर शिवाजी महाराजांचं रयतेचं सरकार जर तुम्ही म्हणत असाल तर हे बेसिक प्रिन्सिपल शिवबांच्या शिवकालीन प्रिन्सिपल्स आहेत, ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं होतं, ते नाही केलेलं आहे। बघा, ही गोष्ट जी हायकोर्टाने सांगितलेली आहे, कोणी असो कोणालाही त्या ठिकाणी मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी देणं ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे। तो व्यक्ती आपल्याला आवडणारा नसला, चालणारा नसला, समाजविघातक असला तरी ते करावं लागतं। त्याच्यामुळे कोर्टाने जे सांगितलं आहे त्यानुसार प्रशासन कारवाई करेल। अंत्यविधी हा संविधानिक अधिकार असून सरकार हायकोर्टाच्या आदेशानुसार कार्यवाही करेल असं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कळवा, बदलापूरमध्ये मनसेनं जमीन देण्यास विरोध केला, तर अंबरनाथमध्ये हिंदू स्मशानभूमीत पोलिसांसोबत पाहणी केली। मात्र नगर परिषदेनं मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली नाही। कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून परवानगी नाकारल्याचं नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी म्हटलंय। तर एन्काउंटरवरून शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांनाही फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं। तेलंगणातील एन्काउंटरचं समर्थन करणारे आपल्याच पोलिसांवर शंका घेतात असा पलटवार फडणवीसांनी केलाय। अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेला आहे पडदा, आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे। का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला, का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? विरोधक काय म्हणतात याच्याशी मला घेणं देणं नाही, कारण हे इतके दुटप्पी लोक आहेत। हे मोठा अग्रलेख लिहितात आणि सांगतात लगेच फासावर लटकवा। हे अग्रलेख लिहून जेव्हा तेलंगणामध्ये ज्या प्रकारचं एन्काउंटर झालं होतं त्याचं समर्थन करतात, आणि इथे मात्र आपल्या पोलिसांवर गोळी चालवल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली तर पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उभं करतात। एक प्रकारे पोलिसांचं मनोबल कसं खच्ची होईल हा प्रयत्न विरोधकांचा चाललेला आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर राजकीय फायरिंग सुरू आहे, तर दुसरीकडे अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची दफनविधीसाठी जमिनीसाठी शोधाशोध सुरू आहे।
अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.